नमस्कार. ही आहे कोकणातील मळणी प्रक्रिया. आपण बघणार आहोत कोकणातील मळणीविषयी माहिती. कोकणच्या कृषी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे भाताची कापणी. पीक तयार झाल्यावर शेतकरी विळ्याच्या सिकल साहाय्याने भाताच्या पेंड्या कापतात. आजही कोकणात बहुतांश ठिकाणी मजुरांकडून हातानेच कापणी केली जाते. मळणी किंवा आपण म्हणतो कापणी ही दोन पद्धतीने केली जाते, एक आधुनिक आणि एक पारंपरिक. कापलेली पिके शेतात लहान ढीग लावून 2-3 दिवस वाळवली जातात, जेणेकरून दाण्यातील ओलावा कमी होईल. यानंतरची प्रक्रिया म्हणजेच मळणी, थ्रेशिंग हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पारंपरिक पद्धतीत वाळलेल्या पेंढ्या दगडी बांधकामावर किंवा खडे थ्रेशिंग ग्राउंड येथे हाताने झोडपून दाणे वेगळे केले जातात. काही ठिकाणी बैलांच्या साहाय्याने पेंड्या तोडून मळणी होते. मात्र आता आधुनिक थ्रेशर यांच्या साहाय्याने याचा काम जलद वाढलेला आहे. हे बघा, आपण या ठिकाणी बघतोय, हा आहे पेंढा. याला म्हणतात पेंढा. दाणे काढल्यानंतर या ठिकाणी जो उरलेला भाग असतो याला म्हणतो आपण पेंढा. या ठिकाणी आपण बघतोय पेंढा. हा उरलेला पेंढा बैलांसाठी किंवा म्हशीसाठी वापरण्यात येतो. साधारणपणे मजुरांसाठी 300 ते 400 रुपये एवढा खर्च एका मजुरासाठी केला जातो. हे बघा, या ठिकाणी झोडपणी ज्याला म्हणतो आपण मळणी ही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये